पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ती म्हणले दादागिरी आहे, तो म्हणतो कसा दादा भाई डान काय म्हणायचं ते म्हणा। डॉन म्हणजे काय? काय की सिनेमा लावतो म्हणा त्या नावाचा। त्यानं तुला सलाम का केला? ते जाऊ दे, तुझी बहीण काय विसरली नाही ना? हे काय चाललंय हे? हा? ह्यासनी विचारण्यात काय अर्थ नाही, त्यालाच विचारायला पाहिजे नेमकी काय भानगड येते। माझ्या मनातली शंका खरी निघाली तर संपलाच त्यो। राधक्काला मदत करून मला लय भारी वाटलं, तिला बी माझं लय कौतुक वाटलं, तिच्या डोळ्यात दिसलत। तुला माहितीये ताडे, राधक्काच्या स्पर्शामुळं मला आपल्या मम्मीचा स्पर्श आठवला। आपली आधीची मम्मी। आणि ज्यांनी राधक्काला धक्का मारला ना, त्यांना दमात घ्यायला लय दिवसांनी भाईगिरी केली मी। भाईगिरी केलीस म्हणजे मारामारी केलीस का काय? नॉट फिजिकल, ओनली वर्बल। लय मजा आली। बहीण भावात हल्ली चांगलीच गट्टी जमलेली दिसते। मला बी बघून छानच वाटते, पण मला कारण सांगाल तर मला बी हसता येईल। होय, दिसे, तुम्हाला काहीतरी काम सांगितलं ना? निशान, तुझ्या बरोबर शॉपिंगला म्हणून गेलेली मुग्धा मला फसवून सोहमला जाऊन भेटली। आता हे तुला माहिती होतं का नाही, हा विषय त्या दिवशी अर्धवटच राहिला। यांची तब्येत बिघडली म्हणून विषय तसाच राहिला, पण संपला नाही। आजचा विषय तो नाही, तुमचं बोलणं कानावर पडलं, म्हणजे सगळं नाही, थोडं थोडं। विषय नाही समजला, पण दमात घेणं, भाईगिरी हे शब्द कानावर पडले। तुम्ही दोघं बी हसलात, म्हणजे विषय गमतीचा असेल, पण मी सिरियस विषयावर बोलते। निशांत, आपलं काम, आपला व्यवसाय वसुली आहे, त्याचा विसर नाही पडला ना तुला? नाही, रेग्युलर रिकव्हरी चालू आहे की। मी इरेग्युलर रिकव्हरी विषयी बोलतेय। पाटकरन दत्तू किती हप्ते बाकी आहेत? अगं मम्मी, ते बाहेर कुठेतरी गेलेत, तुला बोललेलो की। वय, ते बाहेर गेलते, पण येऊन 15 दिवस झाले, आणि आज दिवसाआड तरी दारू डोसत्यात, हे माहित नाही तुला? लक्ष दे। होय। आणि मुग्धा, तू तुझ्या नव्या प्रोजेक्ट मध्ये जरा लक्ष घालायला सुरुवात कर तू पण। पुढे जाऊन समजा तुला एकटीलाच सांभाळायचंय। मम्मी, मी बघतो, त्या दत्तवन पाटकरचा इशच संपवतो।
हॅलो हॅलो. विषय या जरा. तुम्ही मम्मीला काय सांगितलं काय? म्हणजे बार मध्ये दोघांनी बघितल्याला सांगितलं, बाकी काहीच नाही. विषय तुम्ही जे मम्मीला सांगितलं ते मला सांगितलं असतं तर. इथनं पुढे तुम्हाच सांगेन. हा तुम्ही असं सांगितलंय ते फक्त मॅडमनीच सांगेन. बोला साहेब. ह्यो परत आला आणि संघ कुणाला घेऊन आलाय. बरं झालं पोरी घरात नाही. शांता, अगं तू पीठ मळ जा. जा मळून घे. राधा अक्का, समजा ठीक आहे ना? होय ठीक आहे की सगळं. ते साहेब आले, ते काम आहे. तू जा, तू आवरून घे जा. नमस्कार राधाक्का, नमस्कार. नमस्कार. तुमच्याच केसचं काम चालू आहे. म्हटलं चला डिस उजाडलाय, जावा इकडं. हा खानावळ उघडायच्या आत जाऊ, म्हणजे कसं लोक यायच्या आत जरा कसून चौकशी करता येईल. हा कांबळे घेऊन यायला जाऊ का ना इकडं. बर का, त्या चोरी करणाऱ्या बाईक स्वारानं जे कपडे घातले होते ना, तसेच कपडे घालून मी 4 संशयित आरोपी घेऊन आलोय. ते तुमची लेक कुठे, बोलवा तिला. नाही, अर्चना घरात नाही आहे. ह्या घरात नाही म्हणजे मी येड्यावानी त्या 4 जणांना पकडून आणायचं आणि बाहेर राहायचं. अहो काय टाइमपास काय चाललाय तुमचा? त्या चोरांना पकडअसं वाटतं की नाही तुम्हासनी? वाटतंय की साहेब, पण तुम्ही येणार आहे आम्हासनी कुठे ठाऊक होतं. माझा सगळा येळ, सगळी मेहनत पाण्यात गेली. आता मला परत यावं लागेल इकडं. आणि यांचं काय करू? यांचं काय लोणचं घालू का? एक ते यांना पकडताना आलीस. कुठं होती? हे बघ कोणाला पकडून आणलंय मी, ओळख. अर्चना यातला चोर कोण आहे बघ, नीट बघ. ऐ अगं चेहरा कुठं बघते तू? तर चेहरा पाहिला नव्हता ना. माझ्या डोक्यात एक आयडिया आली. कांबळे, तुम्हाला असं वाटत असेल ना का ह्या मॅटर मध्ये एकदम मी घरगुती असल्यासारखं इन्व्हॉल्व झालोय, है ना? मलाही तसंच वाटतंय. पण काय करणार, लोकांची सेवा केली पाहिजे कांबळे, बरोबर की नाही? एक काम करा, या एकाला हेल्मेट घाला, त्यांना गाडीवर बसवा. मी तिला ओळखायला सांगतो, म्हणजे ती बरोबर ओळखत. कसं? हा तुम्ही हेल्मेट घाला आणि पिशवी अर्चना ती पिशवी दे राधाक्काला. ही पिशवी तुमच्याकडे राहू द्या. तो हेल्मेटवाला चोरायला येईल, आपण बघूया, म्हणजे हिला ओळखता येईल नेमका चोर कोण येते. हा अर्चना, तिकडं हे सगळं चालू असताना आपण 2 जण नीट बघू. हा आपलं म्हणजे तू नीट बघ चोराला. हा चला करा सुरुवात. बसला कर बाईकवर, पुढे व्यवस्थित पुढे घे. हा लक्षात राहिलं, राधाक्का पुढे आली का तू जायची आणि पिशवी चोरायची, कळलं? अहो जा की लवकर, आता बघू ना आपण ती सिच्युएशन. हा अर्चना इकडे, हा जा तुम्ही जा. हा अर्चना चल.
हे सगळं सुरू असताना आज मी आली तर बोल बी नको. त्या आली तर तिला समजल. अरे तो पाटकरांना दत्तू परत आल्यात. हे माझ्या आधी भिसेचं कसं कळलं? हा ठीक आहे. अरे मी काय तिच्या मागे 24/7 जात नाही. हे हा ठेवतो फोन. ते आले. मेसेजवर फॉलोअप दे मला. फोन नको करू. ए कोण आहेस तू? कोण आहे म्हणजे? आमची आई लई कौतुक कराल ती तुझं. तू म्हण त्या मुलाकडच्यासनी खरं सगळं टिकत घेऊ शकतोयस. कोण आहेस कोण तू? गुंड आहेस? भाई आहेस? दादा आहेस? का डॉन आहेस? कोण आहेस तू? खरं सांग. मी बाई डॉन. कुठल्या तरी अँगलने डॉन वाटतोय वय. अगं त्यांनी राधाक्काला त्रास दिला. मग मला आला राग. म्हणून मग त्यासनी घाबरवायला म्हणून तोंडाला येईल ते बोललो. खरं सांगायलास ना? माझ्या डोळ्यात काय दिसतंय तुला? हा ठीक आहे. हा आज ठेवते विश्वास तुझ्यावर. थँक्यू. थोडक्यात वाचलं. पाटकर बॅकयार्ड रिसॉर्ट जवळ आहे. शिकार सापडली. आता ह्याच्याकडे नीट बघून घे. आपल्याला लवकरात लवकर चोर पकडायचा ना. हा मग करायचं सुरू. आज मी यायच्या आधी सगळं संपू दे. अर्चना तिकडे काय बघायलीस? कोणी येणार आहे का? नाही कोणी येणार नाही. मग मी यायला बी नको. म्हणजे कोणी तुला त्रास देतंय का? मला सांग. बघतोस त्याच्याकडे. नाही कोणी त्रास नाही देत. मी ते गिराईक येत आहेत का ते बघत होती. काय नाही सॉरी. ह्योच आहे का तो? हा ह्योच आहे का? तुझ्या तर साहेब कुणाला असं अंदाजानं कसं चोर ठरवणार? ही सगळीच सारखी दिसायला आहेत. मला तर सगळे चोर वाटतात बी आणि वाटना बी. आणि कुणाच्याच हातावर टॅटू नाही. चोराच्या हातावर टॅटू होता. किती भोळी आहे ग तू. हा अगं सगळे स्टॅट्यू परमनंट नसतात. तात्पुरते टेम्पररी काढता येणारे काय काय स्टॅट्यू असतात. मला तर वाटतंय नाही, माझी 100% खात्री आहे की चोरानं आपल्याला फसवण्यासाठी तात्पुरता स्टॅट्यू काढला असेल आणि चोरी झाल्यानंतर परत पुसून टाकला असेल तो. 100% सांगतो मी. सापा
नावाचा टॅटू होता. हा नाहीतर मी असं करतो, या चौघांना पण 4 दिवस आतमध्ये टाकतो. कसं आहे, मला 100% गॅरंटी चोर यांच्यापैकीच एक जण आहे. एक एकाला टायरात घातलं ना बरोबर बोलतील ते. कांबळे आणा जरा त्याला इकडं. ये चल ये चल चल घ्या, घ्या. चल उठ त्यांना टायरात घातलं म्हणजे बरोबर कबूल होईल. ये इकडे. चल अरे चल तिथे हा. साहेब साहेब त्या निष्पाप पोरासनी शिक्षा करून काय होणार आहे? सोडा तुम्ही त्यासनी. असं म्हणत्या? अहो माझी सगळी मेहनत वाया गेली ना मग. लोक यायच्या आधी असणी जाऊ दे. आया आया आज मी आली. मला वाटलं आज मी चाली की काय. असं काय बोलू बी नको तू. अरे काय दोघीच एकदम खुसूर फुसूर बोलताय. मला पण ऐकू येऊ द्या ना काय बोलताय ते. काय नाही, आम्ही ते जेवणाची. अच्छा असं बरोबर आहे तुमचं. काय सकाळपासून उपाशी तापाशी फिरता ये लोक. त्यांना जेव घातलं म्हणजे तेवढंच पुण्य लाभल तुम्हाला. खरं तर मी पण जेवणार नव्हतो, पण काय मटणाच्या रस्त्याचा वास आला. आहा, आणि तोंडाला पाणी सुटलं. म्हटलं चला सुकरणीची चव. हा ए चला थोडं तुम्ही पुण्य घ्या. चला जेवण करून घेऊ. चला चला आया आता काय करायचं. एवढ्यातच मी आली तर. काय पाटकर, ऑल ओके? कसं चाललंय? आल्यावर लगेच भेटून पैसे देणार होता. अरे झाले की 15 दिवस. हा पैशाची जुळवाजुळव व्हायला पाहिजे की. होय की. नाही, कर्जाचे हप्ते द्यायला पैसे नाहीत, पण दारूवर उडवायला आहेत. दारूवर उडवायचा का आमचा मुद्दा आहे ना दादा. आणि तुम्हाला पैसे द्यायला नाही म्हणालोय का मी. ए पाटकर, काळजातच राहायचं, डोसक्यात नाही जायचं. आता तुझ्याकडे 2च ऑप्शन. पहिला, माझे सगळे पैसे परत करायचे आणि मग खुशीत दारू प्यायची. नाहीतर काय नाहीतर काय. हा नाहीतर काय. दादा काय करतात. दादा 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 काय करतात. दादा दादा नाहीतर ना. दादा चल. दुसऱ्या ऑप्शनचा डेमो पाहिजे. डेमो पाहिजे तुला. नाही दादा. आता डायरेक्ट घरला जायचं आणि पैसे घेऊन यायचे. कळलं का? नाही दादा चुकलो परत नाही होणार अशी. अरे तू चुकलाय हे माहिती आहे, म्हणूनच तुझी शिक्षा आहे. हे पैसे ही पेनल्टी. नाही चुकलो. काय रे. हा दादा थांबा. तू दत्तू कुठे आहे? दादा मला नाही माहिती. त्याकडे मी बघतोच, पण परत दोघांनी असं केलं तर. थांबा. काय चाललंय सगळं? दारू पिऊन मारामारी करायलायस तू?
नाही मी नाही दारू प्यायलो. खरंच पाहिजे तो वास. नाही म्हणजे वास घ्यायची काय गरज नाही. अगं पण खरंच नाही प्यायलो. शपथ नाही प्यायलो. पिला नसशील पण मारामारी करायलास ते तर खोटं नाही ना. का मारायलास त्याला? पैशांसाठी. मी पैसे दिले नाही ना म्हणून. म्हणजे तू खोटं बोललास. हप्ते आणि खंडणी वसूल करणारा